पूर्ण करण्याच्या नादामध्ये इथं मात्र हरिचंद्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. उडवलेला आहे चेंडू, परंतु इथं मात्र झेल कले केला जातोय आणि बडी मछली जाल में फसते हुई. यावेळेस शिवाजी जातो मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र मनोज यांचा विकेट गेल्यानंतर थोडस दबाव मध्ये निश्चित जाणवेल जानमन भाबाले संघ, परंतु कुठल्या प्रकारचा दबाव न घेता आपला नैसर्गिक खेळी करायला हवी आहे, कारण धाबा कमी आहे तर त्या धाबा कशा प्रकारे पूर्ण होतील हे पाहण्यासारखं करेल. इथं मात्र येणारे चेंडू 7 आणि विजयाचं जे लक्ष्य आहे ते 12 धाबांचं. 7-12चा इक्वेशन इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. हा कोणाच्या नावी जातो हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्ग वरती. या पहिले पुढे सर सावून मारण्याचा प्रयत्न होता, अंतिम क्षणी फटक्याला चेक केलं. पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. लकीली धावा मिळल्या असत्या, परंतु इथं पाहिलं तर आपण फलंदाजाच्या बॅटला चेंडू अडवण्यात आलाय. नाही तर मात्र पाहू शकता आपण 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 22 धावा लागतात. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. सामन्याची चुरस रंगत इथं मात्र पाहायला मिळते की 32 धावांचं मापक आव्हान होतं. असं वाटलं होतं की जय हनुमान भावाले संघ हा सहज पूर्ण करेल, परंतु क्रिकेटमध्ये असं कधी घडलं नाहीये की जे भाकीत केलं ते सत्यामध्ये उतरेल. परंतु इथं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुरुनाथ चोरगे असतील, विष्णू पाटील असतील, बालकृष्ण असेल आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि भावाले संघास मात्र इथं जखडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नरेश आणि शिवाजी ही जोडी आहे. पाण्यासारखं राहील. येणारे चेंडू आहेत 6 आणि धावसंख्येची गरज आहे 10. 6-10 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला खेळायला सुरुवात करायची आहे. आमने संघ आपण वेल थोडासा कमी घ्यायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. अंतिम षटक, शेवटचा षटक. या षटकातील 7 तोप गोले कोण टाकण्यासाठी सज्ज होतील आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाज मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी पाहू शकता कशा प्रकारे खेळून काढेल. आज मित्र हो, वर्षाचा पहिला दिवस आहे 2022 मधला. आलेले प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू वर्ग असतील, मान्यवर असतील, या सर्वांना नूतन वर्ष भरवाडीचं जावं, आयुष्यमानाचं जावं, हीच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. खंडू येते आपल्यास शेवटचं अंतिम षटक घेऊन. पाहूया गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता बराच काल. लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे इथं मात्र हर्षाचं, उल्हासाचं वातावरण पाहायला मिळतंय.
कधी आमने संघामध्ये तर कधी भावाले संघामध्ये. इथं मात्र आपण पाहू शकता या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धाव्याने धावसंख्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते आपल्याला 24 धावा. येणारे 5 चेंडू विजयाचं जे लक्ष्य आहे समीकरण आहे ते 8 धावांचं. 8 धावा ची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, सरसावतोय. यावेळेस बॅटच्या आतील गडा बीट झाला. यष्टीरक्षक पाहूया किती धावा मिळतील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. दुसरी धाव परंतु पूर्ण होताना पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. आणि जी गरज आहे आज या मैदानावरती, कारण बिग हिट मोठे फटके लागत नाहीत. टॉप ऑर्डर जे आहे ते पूर्णपणे असफल ठरलेले आहे की ज्यांना मोठे फटके खेळण्यासाठी जाणलं जातं, मग विजय असो की मनोज असो. परंतु अशा या बलाढ्य मोठे खेळाडू नाही तर जमलं नाहीयेत. त्या अनुषंगाने आपण पाहतोय शिवाजी मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळ करून 2-2 धावा जमा करतायत. येणारे चेंडू 4 आणि विजयाचे जे समीकरण आहे ते 6 धावांचं. दोन्ही संघामध्ये जे चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. संघर्षाचं मैदान सोडायला पाहत नाहीये. सहज हार मारण्याचा प्रयत्न कुठलाही संघ करत नाहीये. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम अप्रतिम चेंडू. बॅटची कडा. फलंदाज शिवाजी मात्र बाद होतोय. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. अजूनही सामन्याची रंगत इथं पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आहेत. इथं मात्र विकेट गेल्यानंतर थोडस दबावाचं वातावरण पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. परंतु सोमनाथ मात्र चांगली खेळी करत असतो. नेहमीच संघ ज्या वेळेस अडचणीत असतोय त्यावेळेस त्याच्या माध्यमातून चांगल्या रना बनतायत. इथं मात्र फक्त बनवायचा 6 धावा 3 चेंडूंचा खेळ आहे. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलून टाकेल. परंतु इथनं जर एक डॉट चेंडू निश्चित फलंदाजीवरती दबाव निर्माण करेल. निश्चितच स्टेजच्या समोर जिथे एक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आहे, प्लीज आपण पडद्यामागे जायचं आहे. थँक्यू, धन्यवाद. पडद्याच्या बाहेर राहून आपण या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. निश्चित पाठ्यराख्यामध्ये टेन्शनचं वातावरण असतं. अशा वेळेस ज्या अशा मॅच टेन्शन मध्ये असतात त्यावेळेस प्रेक्षकांमध्ये खऱ्या अर्थाने ती मॅच चालू असते. तर पाहूया 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. गोलंदाज खंडू तैनात होत आहे, तयार होत आहे. सोमनाथ यावेळेस स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय. इथं मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. चेंडू पाहू शकता आपण खाली रिझन आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला अडवलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम क्षण आहे. थोडीशी चुकी संघ मात्र स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो आणि इथं मात्र कुठलाही संघ चुकी करायला पाहत नाहीयेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 धावांची गरज. अंतिम चेंडू पर्यंत खेळ येतोय मित्र, आपण पाहायला मिळतंय. चुरस चुरस आणि चुरस संघर्षाचा मैदान गाजवण्यासाठी दोन्ही संघ तयार. कारण आपण पाहतोय उपसरपंच चषक डुंगे इथे आपण पाहिलं होतं. दोन्ही संघ एकमेकांशी लढले होते आणि त्यामध्ये जयमान भावाली संघाने विजय संपादन केला होता. इथं मात्र कुठला संघ विजय संपादन करेल पाहण्यासारखं राहील. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. एकदा कंप्लीट केलाय. दुसरा प्रयत्न पाहायला मिळतं का पाहण्यासारखं राहील. आणि यास आपण पाहू शकता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र धोकादायक ठरतोय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एक आगळा वेगळा चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
निश्चितच आपण पाहतोय ज्या वेळेस पर्याय म्हणून कोणी उरलं नसतं त्यावेळेस स्वतःला सिद्ध करावंच असतं की हो मी आहे तर पाण्यासारखं राहील हे जे सूत्र जे आहे तो मात्र पप्पू खरं ठरवतं का कारण आता पर्याय म्हणून कोणी उरलेला नाहीये सामना विजय जर करायचा असेल तर फक्त पप्पू याच्या हातामध्ये आहे तर पाण्यासारखं राहील खंडू ही त्याच तोला मोलाचा गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंतिम क्षणापर्यंत सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये ही अतिशय चांगल्या पद्धतीची लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण विश्वामध्ये प्रिन्स म्यूजच्या थ्रोने ही स्पर्धा दाखवली जाते आणि ट्रिपल एस नेटवर्कच्या माध्यमातून 785 क्रमांकावर चॅनलवरती ही स्पर्धा दाखवली जाते या युट्यूबच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षक पाहणाऱ्यांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे अंतिम चेंडू या वेळेस चेंडू खाली राहिला जातोय आणि इथं मात्र अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये विजय संपादन करतोय शिवनेरी आमने संघ थँक्यू विजय तर काही मान्यवरांचं इथं स्वागत आणि सन्मान आपल्याला करायचा आहे वेळ आहे आपल्याकडे तर आपण जसे वेळ मिळेल तसं स्वागत आणि सन्मान करणार आहोत तर सन्मान यशवंतजी केने साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे यशवंतजी केने साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे तसेच व्यासपीठावर आगमन होते सन्माननीय यशवंतजी केने साहेब आहेत अतिशय चांगले व्यक्तिमत्व दिलखुश व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहतो नेहमीच त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते माईची उबदार शॉल आणि प्रेमाचं फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान हरिभक्त परायण सन्माननीय मधुकरजी पाटील साहेब आहेत त्यांचंही येथे यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं म्हटलं जातं आणि त्या प्रेमाखातर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता पंचकृषीतून सर्व मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय तसेच व्यासपीठावर विराजमान सन्माननीय सचिनजी गोंदले साहेब आहेत त्यांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे एक चांगली व्यक्तिमत्व या परिसरातील आपण पाहतोय समाजाच्या सेवेसाठी असो किंवा या परिसरामध्ये कुठलेही काम असो ते करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे सन्माननीय साहेबांचं इथं स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय खूप खूप धन्यवाद आपण आलात आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत चला दिवस बोट आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या पंचाने विनंती आपली जागा आपण लगेच निश्चित करून घ्यायची आहे
तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर खारबाव संघाचे विनंती आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि या दरम्यान इथं मात्र आगमन होते पिशे संघाचे बिग सपोर्टर यश पाटील यांचं आगमन होते. स्वागतम या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो, धन्यवाद ठाकरे साहेब. ओम साई 40+ चषक 2021-22 ओम साई आयोजक ओम साई 40+ क्रिकेट संघ पिसे. खूपच चांगली स्पर्धा पिसे गावाच्या माध्यमातून एकत्रित क्रिकेटचा नजारा आपल्याला नेहमीच पिसे गावाकडनं पाहायला मिळतो. खास करून ओम साई क्रिकेट संघ जे आयोजक आहेत त्यांच्याकडनं नेहमीच चांगलं आयोजन आपल्याला पिसे गावामध्ये पाहायला मिळतं. निश्चितच दरवर्षी काही ना काही बदल पाहायला मिळतोय. चांगल्या कशा प्रकारे होईल याकडे नेहमीच लक्ष दिलं जाते आणि आपण पाहतोय की दरवर्षी ही या स्पर्धेमध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला पाहायला मिळते जसं आपण उल्लेख केला. निश्चितच ही क्रीडानगरी म्हणजे आपले सन्माननीय सरपंच साहेब यांच्या मातोश्रीच्या नावानं हे क्रीडांगण आहे. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडानगरी पिसे. अनेक गावांचे क्रिकेट स्पर्धा या मैदानावर होत असतात आणि चांगलं सुसज्ज असं मैदान उपलब्ध करून दिले पिसे गाव आणि परिसरासाठी सन्माननीय विद्यमान सरपंच विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून. हा सामना आपण पाहत आहात. हा सामना आहे दिवा स्पोर्ट्स दिवा वर्सेस कालिका माता खारबाव आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय मोहनजी भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव आणि नेहमीच सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांचं अग्रेसर मान असतं ते सन्माननीय मोहनजी भोईर साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम भोईर सर. तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दिवास्पट दिवा हा संघ 10 खेळाडूंशी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय असं पंचाने आम्हाला दर्शवलेलं आहे. पहिल्या चेंडूवर खेळून काढतात फलंदाज. खूपच चांगला फटका आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पुल करतायत. डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मल्टिपल बाउन्स 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिवास्पट दिवा हा संघ 10 खेळाडूंशी उतरलेला आहे. या क्रिकेट मंडळाचा असा नियम आहे ज्यावेळेस तुमच्याकडे एक खेळाडू शॉट असेल त्यावेळेस तुम्हाला 2 रनांची पेनल्टी लागते आणि दिवास्पट दिवा हा संघ 10 खेळाडूंशी खेळतोय त्यामुळे त्यांना 2 रनांची पेनल्टी घोषित करण्यात येते. क्रिकेटच्या अनेक फॉर्मॅटमध्ये अनेक नियम असतात. मात्र भिवंडी 40+ जी क्रिकेट संघटना आहे यांचे एक आगळे वेगळे नियम आहेत आणि क्रिकेट पुढे कसं जाईल या अनुषंगानेच नियम. इथे मात्र चेंडू शरीरावर आदळतोय. मोठी अपील, उत्साह जास्त, विश्वास कमी, पंच इशारा करतायत. एक निर्धाव चेंडूची सांगता तर इशारा केला. बॅटला चेंडूने स्पर्श केला होता आणि एक निर्धाव चेंडू. खरं तर 10 खेळाडूंनी क्रिकेट खेळणं खूपच अवघड क्रिकेट आहे. एक डीप मध्ये फक्त एकच क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यावर सुद्धा दडपण असेल. खरं तर गोलंदाजी जर आपण मार्कवर आपण पाहिलं असेल जे गोलंदाज आहेत चांगली गोलंदाजी हाताळतात असं म्हणायला हरकत नाही. कुठल्या प्रकारचा दबाव नाही. इथे मात्र पुन्हा ऑफ साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतायत. कवरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत सहज एक धाव पूर्ण करतात. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेटमध्ये आणि खास करून 40+ क्रिकेटमध्ये मिसफील्ड पाहायला मिळते कारण 40 वर्षाहून अधिक ज्या खेळाडूचं वय आहे तेच खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. मग पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज आणि जे गोलंदाज असतील ते 45 वर्षाचे असतील असा नियम. गोलंदाजाचं वय इथं सांगलं जातंय की 53 वय आहे
बुवा या नावाने, टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. गोलंदाजी मार्ग पुन्हा सज्ज. गोलंदाज बुवा. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. मैदान चांगला असल्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा जो संघ असतो तो मात्र चांगलं त्याचा फायदा घेत असतो. इथे मात्र मिसफील्ड होते, कव्हर पाहायला मिळत नाही आणि 2 धावा सहज पळून पूर्ण करते. धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 7. बिनबाद 7. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, मात्र पूर्णपणे रोखलंय असं म्हणता येईल. या मैदानावर मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं 31 धावांचं आव्हान होतं भावाळे संघाला, मात्र रोखलं चांगल्या गोलंदाजांनी, चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर, ते म्हणजे आमने संघाने. गोलंदाज बुवा पुन्हा सज्ज. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा खाली बसला होता चेंडू, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, रडार मध्ये आला नाही. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता, चांगले एसटी रक्षण पाहायला मिळते. ते निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण पाहायला मिळते आणि ज्यावेळेस 11 खेळाडू मैदानामध्ये असतात त्यातून सर्वात जास्त जो हुशार खेळाडू असेल तोच मात्र यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यालाही कॉर्डिनेशन करावं लागतं, सर्व खेळाडूंवरती लक्ष ठेवावं लागतं, कुठे फील्ड कशा प्रकारे सजवलेली आहे याच्याकडे त्यांचं नेहमीच लक्ष असतं. क्षेत्ररक्षण गोलंदाजाला वारंवार सूचना केल्या जातात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. पहिला हादरा पाहायला मिळतोय तो कालिका माता खारबाव संघाचा. मनीष वाद होतो वैयक्तिक 2 धावांवर. मिळत नाही यष्टीच्या माध्यमातून अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय ना. अर्जुन बुवा यांचं मी निश्चित प्रशंसा करेन, 50 क्रॉस केलेली आहे, परंतु गोलंदाजी जी धार आहे ते रेग्युलर क्रिकेट प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. कित्येक संघासमोर अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की कालिकामाता खारबाव हा संघ अतिशय बलाढ्य संघ आहे. मागच्या वर्षी नंबर 1 वर ते रँक करत होता, अतिशय हाकार माजवला होता आणि या इथं मात्र अशा संघासमोर गोलंदाजी करत असताना मात्र आपली योग्यता सिद्ध करतोय, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला अर्जुन बुवा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चित चांगली गोलंदाजी, खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकच क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अशी गोलंदाजी करणं म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडं. खूपच चांगली गोलंदाजी अर्जुन बुवा यांच्याकडनं पाहायला मिळेल. खरं तर 45 असताना सुद्धा 45 वयाची अट असताना 50हून अधिक वय असलेले गोलंदाज गोलंदाजी करतायत आणि अशा पद्धतीने फलंदाजांना बांधून ठेवतायत. खूपच चांगलं, खरंच कौतुक करावं तितकं थोडं अर्जुन बुवा यांचं. निश्चित भगवंताने माणसाला समान संधी दिलेली आहे, परंतु अट एक अशी घातलेली आहे की जो झिजेल तो चमकेल आणि अर्जुन बुवाचं झिजणं इथं आपल्याला दिसतंय, म्हणून तर त्याच्या नावाची चमक मात्र इथं आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या नावाचा बोलबाला इथं पाहायला मिळतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावपळकावर धावसंख्या पाहायला मिळते ती 7 आणि 2 धावा पेनल्टी, अशा 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कैलास आहे त्या दुसरं षटक घेऊन सामना करतील ते महेंद्र पाटील. पहिला चेंडू थोडस फ्लायटेड चेंडू होता, क्षेत्ररक्षक झेपावतायत, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही काऊ कोणाच्या क्षेत्रामध्ये. आणि दुसरा गडी कालिका माता खारबाव संघाचा तंबूच्या आश्रयाला परततायत महेंद्र आणि 9 या धावसंख्येवर दुसरा हादरा कालिका माता खारबाव संघाला. महेंद्र पाटील बाद निश्चित झाले. फुलटॉस चेंडू होता, फ्लायटेड चेंडू हाताळले होते गोलंदाज कैलासाने. खास करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं रमेश पवार गोलंदाजी करायचे त्याप्रमाणे गोलंदाजी ऍक्शन आहे, त्याप्रमाणे फ्लायटेड चेंडू हाताळतोय गोलंदाज कैलास. पहिल्या चेंडूवर कालिका माता संघाचा मोठा फलंदाज महेंद्र पाटील ज्याने पहिल्याच या
इनिंग मधील पहिल्या चेंडूवर चौकार खेचून मोठा आघात केला होता, तो मात्र तंबूच्या आश्रयाला. निश्चित अतिशय फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, परंतु या फॉर्मॅट मध्ये जर या हंगामाचा विचार केला तर कुठेतरी फॉर्म साठी झुजत आहेत, झगडत आहेत. जी लय आहे ती लय अजून त्यांना सापडलेली नाहीये. या संघाला पूर्ण संघाचे खेळाडूंना मी तर म्हणेन ती लयबद्ध अजून झालेले नाहीत. चांगला चेंडू होता, खरं तर गलीमधून चेंडू ढकलायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. एका धावावर समाधान. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 10. 2 गड्यांच्या मोबदल्यात कालिका माता खारबाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 10. गोलंदाज कैलास वारंवार चांगली गोलंदाजी हाताळतायत आणि बांधून ठेवले. इथे मात्र स्विच इट, वॉट अ शॉट. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. निश्चित अपन पाहिलं की सीधे उंगली से अगर घी ना निकले तो उसको टेढ़ी करनी पड़ती है. सीधे बॅट मध्ये फटके येत नाहीत तर आपण पाहिला पलटी शॉटचा वापर केला आणि यशस्वी ठरले. येतो चौकार. मी तर म्हणे हा चौकार या स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा असेल. निश्चित आपण पाहिलं असेल चांगली फ्लायटेड गोलंदाजी सुरू होती, मात्र गोलंदाजाची लाईन कुठल्या प्रकारे बिघडवायला लागेल याचा पूर्णपणे अंदाज होता उमेश कारभारी याला. आणि पहिल्या चेंडूवर स्विच इट 4 धावांसाठी, ती सुद्धा अप्रतिम टायमिंग. गोलंदाज सज्ज. कैलास इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. खरं तर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू एका धावेसाठी जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 15. दुसरे षटक मार्गस्थ आहे. सन्माननीय वासुदेव जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय वासुदेव जोशी साहेब. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय चेंडू, भिरकावून दिले. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच इशारा करताय षटकार. इथं मात्र मॅच मध्ये बनून राहण्यासाठी या फटक्याची नितांत गरज होती. तो फटका इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 6 धाबांचा. फटका सजवला होता मनोज म्हात्रे यांनी. अप्रतिम फटका. खरं ताकद आणि नजाकत दोन्ही पाहायला मिळाले या फटक्यामध्ये. गोलंदाज मात्र पूर्णपणे बॅकफुटला गेलेत कैलाश. इथे मात्र बुद्धी चातुर्य वापरतायत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडस टप्पा मागे घेण्याचा प्रयत्न केला गोलंदाज कैलास याने. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते. एका धावेसाठी धावसंख्या 22 वर पोहोचते. सन्माननीय वासुदेव जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. मंडळाला वेलीच तनमन धनाने मदत करणारे व्यक्तिमत्व वासुदेव जोशी साहेब. 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 22. एक बऱ्यापैकी चांगली धावसंख्या मी तर म्हणेन धावफलकावरती. आपण हा 3 दिवस सतत खेळ पाहत आहात. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आणि 40+ जी धावसंख्या जर जमली तर निश्चितच एक फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने इथं मात्र 2 षटकांमध्ये पाहायला मिळतात 22 धावा. एक चांगली धावसंख्या सजवलेली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेटचा मूलसूत्र वार पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. आता ही सामना जर दोन्ही संघांच्या बाजूने डेव्हलपमेंट स्थितीमध्ये असला तरीही कुठला संघ मात्र अग्रेसर होईल आणि सामन्याची जी पकड आहे ती मजबूत करेल हे सांगू शकत नाहीये. दोन षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या सामन्यात एकूण धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 22. 12 चेंडू मध्ये 22 धावा म्हणजे प्रतिषटक 11 धावा जमा करण्यामध्ये यशस्वी ठरले कालिका माता खारबाव संघ. आणि या मैदानाचा विचार केला आणि नेव्हिया कंपनीचे जे चेंडू वापरण्यात आले त्याचा विचार केला तर ही धावसंख्या मोठी धावसंख्या म्हणावी लागेल.
इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. आना आना आणि स्वतः बाद होत आहेत फलंदाज उमेश कारभारी. माफ करा, मनोज मात्र बाद होत आहेत. नक्कीच चेंडू खूपच चांगल्या पद्धतीने हाताळला होता. बिगेट घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बॅटच्या रडार मध्ये हवा तसा आला नाहीये. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल पाहायला मिळाल्यानंतर तू ममे हा ना चालू होतं. आणि अशा परिस्थितीत आपण पाहिलं की फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय मनोज. ओम साई 40+ या चषकासाठी शुभेच्छा त्या अमर स्पोर्ट कासने आणि सन्माननीय नानाशेठ गोंदली यांच्याकडनं या संपूर्ण स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. पहिला चेंडू आपण पाहिला असेल, आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू उचली मात्र घेतली नव्हती. थोडस सबमरीन चेंडू होता, खाली राहिला होता चेंडू आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. म्हणूनच मला वाटतंय मनोज भात्रे याला माघारी परतावं लागलंय. गोलंदाज सज्ज उदय पाटील इथे मात्र खूपच सुंदर ऑफस्टिकच्या लाईननी चेंडू टाकतोय. थोडस बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू. निश्चित पंच आम्हाला सांगतात की बॅटची कडा होती आणि नाखुश दिसले होते यष्टीरक्षक. ज्या वेळेस चेंडू धरतीला दान झाला त्यावेळेस त्याची शरीराची भाषा आपल्याला समजून आली होती की मी झेल पकडायला हवं होतं, कलेक्ट करायला होतं. कारण किशोर ही असा एक फलंदाज आहे की तो कधीही पलटवार करू शकतोय. तर एक जीवनदान मिळालेलं आहे. ज्यावेळेस जीवनदान मिळतोय त्यावेळेस फलंदाजी ताकद मात्र द्विगुणित होतय. गोलंदाज टर्न होतोय. इथे मात्र हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते एका धावीसाठी आणि एका एकेरी आणि दुहेरी धावेने संघाचं खूप मोठं नुकसान होणार नाही याची सुद्धा कल्पना आहे ती दिवा स्पोर्ट दिवा संघाला. यस, त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने सजलेलं आहे आणि करताना पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की गोलंदाजी उंची गाठण्यासाठी क्षेत्ररक्षकांचं योगदान असणं खूप गरजेचं असतं आणि तो मात्र इथे मिळत असताना पाहतोय गोलंदाज आज. उदय पाटील पुन्हा सज्ज. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. आता इथं मात्र बॅटची कडा. एसटी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. अजून एक तंबूच्या आश्रयाला येतात फलंदाज कालिका माता खारपाव संघाचं. मध्ये सर्व सामन्यांमध्ये त्यांचं यष्टीरक्षण मात्र मोलाचं योगदान त्यांचं असतं आणि नेहमीच त्यांचं क्षेत्र यष्टीरक्षण जे आहे एक बुद्धिचातुर्य यष्टीरक्षक म्हणून त्यांची 40+ क्रिकेट संघांमध्ये त्यांना गणलं जातं ते म्हणजे कपिल म्हात्रे. गोलंदाज पुन्हा उदय सज्ज होत आहेत. आता इथे मात्र स्ट्राईकला आहेत संजय. उदय ते मात्र पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. मात्र पॉइंटचं क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. एकेरी दुहेरी धावाने धावसंख्या पुढे सरसावते. इथे मात्र धावसंख्या होती ती 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगलं षटक हाताळतायत उदय. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. वारंवार उदय आखूड टप्प्याचे चेंडू हाताळतायत. चेंडू खाली राहतायत उदय यांचे आणि बाईकच्या रूपानं पंच इशारा करतायत. एक धाव पूर्ण होते आणि एकेरी दुहेरीने खूप मोठं संघाचं नुकसान होणार नाही हे दिवास्फोट दिवा संघाच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना माहिती आहे. आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेल. 3 षटकाचं खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 25. गडी बाद झालेला आहे 4.
निश्चित आपण पाहतोय या 3 दिवसामध्ये खेळाचा जर आपण विचार केला तर चेंडू जे आहे ते जास्तीत जास्त खाली राहिले जात आहेत. चेंडू मध्ये काहीतरी बदल असावा किंवा तो निवेज आपण मगाशी उल्लेख केला तो काहीतरी बदल असावा. त्या कारणास तो चेंडू जे आहे तो जास्त उचली घेत नाहीये. नाही, याचा फायदा गोलंदाजांना मिळतोय आणि ज्याच्याकडे पेस आहे तो गोलंदाज इथं मात्र सरस ठरताना पाहायला मिळतोय आपल्याला. नाही, जे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, जे चेंडू उचली घेत नाही, ते चेंडू खाली राहतात, ते जे फलंदाजांना मोठे पटके मारण्यापासून रोखतात. आणि त्यामुळेच आपण आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेतील, तरी सुद्धा लो स्कोरिंग सामने खूप जास्त पाहायला मिळाले आणि ते सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेले लो स्कोरिंग सामने आपण प्रेक्षकांनी आणि या मैदानाने नो डाऊट आपण पाहिलं कित्येक सामने असे झाले तर 27 धावा 29 धावा रोखल्या गेल्या 31 धावा रोखल्या गेल्या आणि या फॉर्मेट मध्ये 40 ची धावसंख्या चांगली मानली जाते, परंतु 30 धावांवरती सुद्धा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाकडे संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, मात्र झेल सुटते, चेंडू धरतीला दान केला जातो आणि एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू 4 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. आणि सर्व सामने पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की ओमसाई 40+ क्रिकेट संघाचं मेहनत आणि पैसे वसूल होताना पाहायला मिळते. खास करून ह्या मैदानावर स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील यांच्या ह्या मैदानावर सन्माननीय पिसेगावचे विद्यमान सरपंच विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण उपलब्ध करून दिले. पिसेगाव तसेच परिसरातील सर्व गावातील खेळाडूंना सर्व प्रकारचे खेळ खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध करून दिले. निश्चित खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे या परिसरामधील, दानशूर व्यक्तिमत्वामध्ये गणला जातोय आणि कुणाच्या मुखावर ज्यावेळेस आपण ऐकतोय त्यावेळेस त्याचे चांगले गुण आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि मी तर म्हणेन या परिसरासाठी एक हिरा सापडलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज किरण इथे मात्र फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत मात्र दूरवर नाही येत आहे. चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी जात आहेत. पंच इशारा करतायत चौकार. सन्माननीय एकनाथ काका पाटील यांचं शुभागमन झालं. जानवलगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व, मुंबई महानगरपालिकेत सेवा करत असताना पिसे विभागामध्ये अनेक वर्ष ज्यांची सेवा लाभली ते सन्माननीय एकनाथ काका पाटील यांचं शुभागमन झाले. वेलकम. जानवलगावचे प्रसिद्ध नागरिक, एक उत्तुंग व्यक्तिमत्व एकनाथ काका पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. इथे मात्र गती खूप होती चेंडू मध्ये, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. एसटी रक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि वारंवार एसटी रक्षण चांगलं होतं हे आम्ही या पूर्ण सामन्यामध्ये पाहतोय. आणि निर्धाव चेंडूची सांगतात 3 चेंडू हाताळतायत, धावा खर्च करतायत 8. थोडस मागणं म्हणता येईल कारण ह्या मैदानावर खूप लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र आसमानी टोला चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. काय फटका सजवलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला होता आणि कुठल्याही प्रकारची गय केली गेली नाही. निश्चितच आपण पाहिलं वाघाची डरकाळली, त्याचा प्रेक्षकांची आरोळी. चेंडू मात्र जातो सीमा पार. बिग हिट, मोठा फटका, षटकार. जितेंद्र खेणे यांचं शुभागमन झालंय. वेलकम. 39 धावा झालेल्या. इथे मात्र धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यशस्वी ठरले कालिका माता खारबाव संघ. असं मनाला वावगं ठरणार नाही कारण ह्या मैदानावर 31 धावा मागील सामन्यामध्ये आपण पाहिले तर डिफेन्स केले होते आमने संघाने आणि इथे मात्र 39 धावांचं डोंगर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 2.
इथे मात्र पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता दोन निर्धाव चेंडू आटलण्यामध्ये 3 मोठे फटके आले त्या षटकामध्ये. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतायत. काऊकोणाचे क्षेत्ररक्षक पोहोचलेत मात्र चेंडू हाताला स्पर्श करून धरतीला दान झाला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. षटक 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर कालिका माता खारबाव संघाची पाहायला मिळते ती 42 धावांचं मोठं आव्हान ठेवलंय ते दिवा संघासमोर आणि शुभेच्छा आलेल्या आहेत ओम साई 40+ क्रिकेट चषकासाठी सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजकांना शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगलं नियोजन याचं कौतुक भरभरून कौतुक केलेलं आहे सन्माननीय भगवानजी भोईर साहेब आणि सन्माननीय नानाशेठ गोंडली यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. तर यापुढील आपण आवाज ऐकणार आहोत. तर आपण एक स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय एकनाथजी पाटील साहेब जानवलगावचे प्रतिष्ठित नागरिक यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतंय. धन्यवाद. आपण या स्पर्धेला आलात. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचलात त्यासाठी आम्ही नक्कीच ऋणी असू. एकनाथ काका पाटील या पुढील आपण आवाज ऐकणार आहोत. भिवंडी समालोचन क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष. एक सुमधुर आवाज आणि ज्या ठिकाणी सामने मॅच असतात त्या ठिकाणी ज्यांचा आवाज नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो चांगलं आणि नियोजनबद्ध समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ते सन्माननीय मोहन भोईर साहेब. ओरडू मोहन भोईर साहेब. थँक्स. धन्यवाद सचिन. हॅलो. पुण्याचे एकदा आलेले सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित पाहुणे, आत्पेष्ट, सर्व क्रीडा रसिक, आयोजन नियोजन कमिटी सर्वांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. मी निश्चित आज आयोजन कमिटीचं मनापासून कौतुक करतो. मित्र, या परिसरामधून प्रथमच एक समालोचन करण्याची संधी मला त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर संघ आपण पाहतो ओम साई पिसा. या संघाचं देखील मी संघाचं देखील मनापासून कौतुक करतोय की या स्पर्धेसाठी त्याने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. पुन्हा एकदा सर्वांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. हे नववर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच मी भगवंताला प्रार्थना करतोय. मग त्यामध्ये आमचे सर्व संघ असतील, भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर जी आयोजन कमिटी आहे त्याचबरोबर मेंबर असतील, आमचे पंच पॅनल असेल, समालोचन पॅनल असेल, सर्वांना नववर्ष सुख समृद्धीचं आणि खास करून आरोग्यदायी जावो हीच भगवंताला प्रार्थना. आणि मित्रांनो, निश्चित आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता, आपण जी स्पर्धा पाहतोय ओम साई पिसे, या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत ज्यांची आपण पाहतोय. संघाचे कॅप्टन आहेत आणि आमचे परममित्र देखील आहेत रामदासजी म्हात्रे, संघाचे माजी कॅप्टन. आणि मला वाटतं आज त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील आज आनंदाचा दिवस आहे आणि त्यांचा मला वाटतं आज वाढदिवस आहे आणि निश्चितच त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी आपण निश्चित करणार आहोत. तर जाऊया मैदानाकडे. दोन बिग संघामधून रंगतोय हा सामना. क्रिकेट फेस्टिवल 2021 एक सुरेख सुंदर अप्रतिम मानाची सन्मानाची स्पर्धा आपण ऑब्झर्व करतोय. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. दिवा स्पोर्ट दिवा या संघाची कपिल आणि उदय. हॅलो.
अँड बॅक टू नावन क्रिकेट. तर जाऊया मैदानाकडे. विजयाचं लक्ष 42 धावांचं. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज उमेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. बॅट्समन उदय. नॉन स्ट्राईक साठी कपिल. षटक क्रमांक पहिला. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज उमेश. लेफ्ट हँड ओरचा मारा. पहिला चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं पुश केला जातो. चेंडू इनफिल्ड मधून कलेक्ट केला जातो. मिळतं एक धाव. एक धावाने संघ आपला श्री गणेशा करतोय. धावसंख्येमध्ये बिनबाद एक. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 42 धावांचं. उमेश संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकड गोलंदाज आपण पाहतोय आणि बघूया संघाकडे विश्वास त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी उमेश याच्या माध्यमातून केली जाते. अगेन्स्ट पुन्हा एकदा उमेश. आता मात्र निश्चित थोडंसं दुरून वाढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमॅन निश्चित आपण थोडासा संपर्क पाहिला होता. चेंडू बॅटची हलकीच कडा घेऊन चेंडू फास्ट गलीमधून ट्रॅव्हल जोडता मार्गस्थ झाला होता. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्रक्षेपण पाहिलं होतं. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे असते 2. षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. या ठिकाणी मात्र चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक जॅज करतोय. कॅच पहिला फलंदाज फेल उदय. मस्त टाइम फटका निघाला. आपण पाहिलं थोडासा आत्मघातकी फटका ज्याच्या बॅटमधून आपण हलक्यात फक्त चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला आपण क्षेत्ररक्षण देखील पाहिलं होतं. साधा सोपा झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज उदय याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बॅट्समन अनिल. या ठिकाणी अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतो. पडल्यानंतर थोडासा निश्चित हलकासा बाउन्स झाला होता आणि बीट झाला होता. फलंदाज कपिल. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असते षटक क्रमांक पहिलं. एक बाद 2. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र शपल फलंदाज निश्चित थोडासा शपल होता. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. चेंडूची लाईन. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर षटक पहिलं उमेश याच्या माध्यमातून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. निश्चित विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका. आता मात्र चेंडूला सुंदर ऑनराईचा फटका. कार्पेट चेंडू जातो ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा करण्याची संधी प्राप्त होते कपिल याला. या 2 धावांनी दिवसंघ पोहोचतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खराब सुरुवात निगडी सुरुवात. साजेशी कामगिरी धावपलकावर दिसत नाही. विजयाचं लक्ष 42 प्रतिशत आपण विचार केला तर निश्चित 10.50 ची सरासरी आहे. पहिल्या षटकामधून काय लाजवाब कामगिरी उमेश कारभार याची. अप्रतिम उत्कृष्ट षटक चालतोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकारामधून पॉवर पेश केली होती या ठिकाणी गोलंदाज उमेश याने. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ओमसाई पिसे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2021 स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री विजयजी पाटील अँड अदर्स टीम यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. क्रिकेटचा एक महासंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटचं जुनून आपण पाहतोय. क्रिकेटचा जल्लोष आपण पाहतोय आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा आपण पाहतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज श्याम. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये काय लाजवाब गोलंदाज. ऑन साइडचा फटका. बघूया फटका फसतो की काय. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 6. विजयाचं लक्ष 42 धावांचं. शिवनेरी आमने या संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
चेंडूला मोठा विकेट घेण्याचा प्रयत्न, कॉट बियन स्वरूपाने फलंदाज बाद होतोय अनिल. टायमिंग व्यवस्थित सेट झाले नव्हतं, चुकीचा फटका आपण पाहिला होता, आत्मगतकी फटका आपण पाहिला होता. चेंडूची वरची टॉपेज घेऊन चेंडू स्टँडच्या मागे उत्तमरित्या गदार केला जातोय. वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज फेल होतोय अनिल. नेक्स्ट बॅट्समन संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज किरण जातोय. क्रिकेट फेस्टिवल 2021 अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर विजयजी पाटील यांची देण आपण पाहतोय. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. बॅट्समन किरण. किरण हा देखील एक संघाची सर्वात महत्त्वपूर्ण रमकाने संघाचा संघ नायक आहे. गोलंदाज सज्ज होतो, मारू पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन किरण. चला प्लीज थोडस आपण बेल कमी घ्या, स्पीडअप करायचंय. आपल्या करपते चेंडू ऑन साइडचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. वन बॉल एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. दुसरी धाव देखील घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न मात्र कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झालेल्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित, आपल्या घरामध्ये सुरक्षित किरण पोहोचतोय. या 2 धाव्याने संघ धावसंख्या 2 ने पुढे सकते 8. विजयाचं लक्ष 42 धावांचं निश्चित. या विजयाचं लक्ष्याचा पाठलाग करत असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार महत्वाचं आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज श्याम. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात पाण्यात फक्त ऑन द ऑफ केलं जातं. चेंडू शॉट कव्हरला जातो आउटफील्ड मधून. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि या प्रयत्नामधून धाव कंप्लीट केली जात नाहीये. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद होतोय किरण. हॅलो, ह्याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि राहणार संघाचे सर्वेसर्वा शिवसेना उपतालुका भिवंडी ग्रामीण आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राहणार मान्य श्री प्रदीपजी पाटील साहेब यांसाठी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम.